मेहता का उल्टा चष्मा. तुम्ही शांतपणे बसा. मी सखारामची चावी घेऊन येतो. अरे सखारामची चावी घ्यायला वरती जायची काय गरज आहे? इथूनच हाक मारून मागून घे ना. माधवी बेटा, आता मी मारतो ना हात. माधवी बाळा, माधवी, ए माधवी, हा बोला. जरा सखारामची चावी दे. अय्यो, तुम्ही काकाजींना अशा अवस्थेत कुठे घेऊन चाललाय? माधवी, तुला वाटतं का मी त्यांना अशा अवस्थेत बाहेर घेऊन जाईन म्हणून? उलट तेच मला बाहेर घेऊन चालले. अगो बाई, पण का चाललात? ते त्यांचं जरा महत्वाचं काम आहे म्हणून जायचं. इतकं कसलं महत्वाचं काम आहे की अशा अवस्थेत बाहेर जावं लागतंय काकाजींना? अगं अशा अवस्थेत म्हणजे काय माधवी बेटा? मला पुसट का होईना पण दिसतंय ते काय ना खूप जरुरीचं काम आहे म्हणून जावं लागतंय. हो पण काकाजी, मी काय म्हणते, अशा अवस्थेत बाहेर जाणं बरोबर नाहीये. अहो तुम्ही काय नुसते ऐकत उभे राहिला? तुम्ही पण समजावं ना काकाजींना. अगं तसं काकाजी, माधवीचं बोलणं बरोबर आहे. अरे मला काय सांगतोयस? माधवी बेटाला समजाव. तुम्ही माझ्याकडे काय बघताय? तुम्ही काकाजींना समजावा ना. कमाल आहे, माझंच सँडविच होतंय मधल्या मध्ये. काकाजी, एकतर तुम्ही समजून घ्या, नाहीतर तुम्ही माधवीला समजावा. तूच समजाव भाऊ माधवी बेटीला. माझ्यात आता ताकद नाहीये. बघा, ऐकलं? स्वतःच सांगताय ताकद नाहीये म्हणून. कशाला जाताय तुम्ही त्यांना घेऊन? अरे भेटली मास्टर. माधवी, तू आता एकदम शांतपणे ऐकून घे. आता काकाजींचं बाहेर जाणं गरजेचं आहे, कारण त्याच्या एका मित्राचा बर्थडे आहे आणि त्यांना भेट द्यायची आहे. म्हणून आता मी बाहेर चाललोय. तू सखारामची चावी दे ना. महत्वाचं आहे काय? ए, एक काम कर माधवी, तू पण चेंज कर आणि माझ्यासोबत चल. अहो मी कशी काय येऊ शकते तुमच्या बरोबर? तो घाटकोपरून माणूस येणार आहे ना पापड लोणचे घ्यायला. त्याने ऍडव्हान्स पण दिलाय. हो मी नाही येऊ शकत तुमच्या बरोबर, सॉरी. मग त्याला फोन करून नंतर यायला सांग ना. ए भेंडी मास्टर, तू कशाला उगीच माधवी बेटीला त्रास देतोय? तू येतोयस का? मी जाऊ? नाही, येतोय. तू सखारामची चावी घेऊन ये. आणते. चल भाऊ, जोपर्यंत चावी येते तोपर्यंत हेल्मेट वगैरे तर घालून घे. हेल्मेट नाही काढू शकत काकाजी, कारण हेल्मेट काढण्यासाठी चावी लागणार. ते लॉक असतं ना, ते डिक्कीच्या आत असतं ना. हा. अरे तर काही हरकत नाही. तोपर्यंत स्कूटर फिरवून तर घे. त्यासाठी पण चावी लागणार, कारण हँडल लॉक आहे ना सखारामचं. ते चावी लागल्यावरच उघडतं. हा ठीक आहे भाऊ, ठीक आहे. तोपर्यंत शांतपणे उभा राहा. हा ठीक आहे. हे का भिडे भाऊ? हा थँक्यू. भिडे भाऊ, मला क्रिकेटचा जॉईंट रॉड बोलतात. काय म्हणतात? जॉईंट रॉड्स. जॉईंट रॉड? अरे जॉन्टी रोड्स म्हणतात. अरे चल बाबा, चल आता. हो, जाऊया. भिडे भाऊ, अशा अवस्थेमध्ये काकाजींना कुठे घेऊन चाललात फिरायला? अरे फिरायला नाही जात आहे बाबा. हा ठीक आहे, फिरायला नाही जातात, पण अशा अवस्थेत कुठे घेऊन चाललात काकाजींना? मी काकाजींना घेऊन जात नाहीये, काकाजी मला घेऊन जात आहे. आम्ही दोघं कामासाठी बाहेर जातोय. तुला काही त्रास आहे? नाही, मला कसला त्रास आलाय? जा, दोघे सोबत जा. नाही दोघे नाही, हा? तिघे जाऊया. तिसरा कोण? तू मला जॉईन कर. जॉन्टी रोड्स. चांगलं. हो, का नाही, पण तुम्हाला काय ना की 15 मिनिटं थांबावं लागेल. का? ते काय ना, माझ्या सामानाची डिलिव्हरी येणार आहे, तर मला तिथे थांबावं लागेल ना. त्याच्यानंतर मग एकत्रच निघूया. अरे इतक्या वेळ नाही थांबता येणार रे भाऊ. ए भेंडी मास्टर, तुला काय तिकडे सगळे वरात घेऊन जायचे? नाही, तू राहू दे, मी रिक्षानेच निघून जातो. बस, आपण जाऊया म्हणजे? भिडे मास्तर, तू काकाजींना अशा अवस्थेत कुठे बाहेर घेऊन चाललायस? अरे कोण फिरायला जात आहे हाती भाऊ? तुम्हाला माझ्याकडे बघून की यांच्याकडे बघून असं वाटतंय का आम्ही फिरायला जातोय? हा ठीक आहे, पण यात एवढं चिडण्यासारखं काय? तूच तर म्हणाला जाऊया म्हणून मी विचारलं कुठे चाललात ते. सॉरी. नाही, मी चिडलो नाहीये हाती भाऊ. ते काय की टेन्शन मध्ये चुकून जरा आवाज वाढला. ओ अच्छा, म्हणजे कुठून तरी येत आहे? नाही, जातोय. अरे मग तेच तर मी विचारलं, काकाजींना अशा अवस्थेत कुठे घेऊन चाललायस आणि का? अरे एक मिनिट भेंडी मास्टर, मीच सगळ्यांना सांगतो. ओ ऐका, गोकुळधाम वासीनो, सगळ्यांनी एकत्र ऐका. मी पुन्हा नाही सांगणार सगळ्यांना. आज माझ्या खास दोस्ताचा जन्मदिवस आहे आणि मी त्याला वचन दिले की त्याला आज मी एक खास भेट देईन. ती आज आणि आत्ताच देणं जरुरी आहे. म्हणून भेंडी मास्टर मला ती भेट घेऊन देण्यासाठी माझ्या बरोबर येत आहे. आम्ही लोक फिरायला नाही जात आहोत, ठीक आहे? ऐकलं सगळ्यांनी? फिरा.
हा, बसा, बसा. काकाजी तुम्हाला जायचंय तर तुम्ही जा, पण हा आय मास्क आहे ना तो लावून जा. अरे काकाजी त्याचं काय आहे ना, तुम्ही आता रस्त्यावर फिरायला जाणार तर रस्त्यावर धूळ माती उडणार, दगड लागू शकतो, इन्फेक्शन होऊ शकतं, म्हणून लावा. ठीक आहे लावतो. झालं. कूल डूड. बरोबर आहे. अच्छा अब्दुल, मी काकाजींना घेऊन बाहेर चाललोय, तर जेठालाल आला तर त्याला सांग की मी काकाजींना घेऊन लवकर परत येईन. ठीक आहे? हो जा लवकर जा आणि लवकर परत या. तुमची व्हिजिट झाली पेशंटची? हो झाली. आता कोणी पेशंट नाहीये? नाही म्हणजे तुम्ही रिकामे आहात? हो पूर्ण मोकळा आहे. मग तुम्ही आमच्या बरोबर येऊ शकता? हो का नाही येऊ शकत. चला 2 मिनिटं. हा निघतोय. हा, चल. हेल्मेट काढतो, जाऊया. हा? बस निघतोच आता. चला निघूया. तू कुठे चाललाय? तुमच्या सोबत. तू काय येतोय? भिडे मास्तर म्हणाले आमच्या सोबत चला म्हणून. अरे तूच तर म्हणालास आमच्या सोबत चल म्हणून. नाही तुम्ही काहीतरी भलतच ऐकलं. मी म्हणालो की मी चाललोय. तुम्ही नाही येत मला काय, उतरतो मी. उतर आता उतर. मला पण कोणीतरी बाहेर या हात द्या. भिडे भाऊ आरामात. थोडं इकडून. तर आता तुम्हाला घेऊन जातोस की मी जा. हा काय निघालो. काकाजी, सावकाश. सांभाळून जा. जा सावकाश. हे गणपती बाप्पा यांना मदत करा बाबा. काकाजींना सही सलामत घरी घेऊन येऊ दे. कळत नाहीये आज मला एवढी भीती कसली वाटते. एकदाची भेटवस्तू घेऊन काकाजींना सुखरूप घरी पोहोचवलं की सुटलो. गणपती बाप्पा पाठीशी राहा रे बाबा. भेंडी मास्तर आपण कुठे पोहोचलो? भगतसिंग रोडला कसं जायचंय माहितीये ना तुला? त्याला ऐकू येत नाहीये का? ए भेंडी मास्तर, भेंडी मास्तर. एक मिनिट काकाजी. एक मिनिट. काय झालं, तुम्ही ठीक आहात ना? हा मी ठीक आहे रे बाबा. कधीपासून तुला विचारतोय आपण कुठे पोहोचलो आहोत. भगतसिंग रोडला कसं जायचं तुला माहितीये का? तू काहीच उत्तर देत नाही. काकाजी आपण रस्त्यावर आहोत, गाड्यांचा आवाज आहे, त्यात मी हेल्मेट घातलंय म्हणून मला ऐकू नाही आलं. हा बरोबर आहे, पण आता ऐकायला येते ना? हो बोला ना. हा तर मला सांग, भगतसिंग रोडला कसं जायचंय तुला माहितीये ना? काकाजी मला माहित आहे. तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, आपण पोहोचू आता तुम्ही सारखे मध्ये बोलू नका, कारण काय ना मी डिस्टर्ब होतो चालवताना. अरे नाही बरोबर आहे. चालवताना डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. तू शांतपणे चालव, मी तुला डिस्टर्ब नाही करत. चालव शांतपणे चालव. हा ठीक आहे. बरोबर आहे. चालवताना कोणी डिस्टर्ब केलं तर नाही. बरोबर. चला आता निघायचं का? हा चल. 300ची छत्री 50 मध्ये, 300ची छत्री 50 मध्ये, 300ची छत्री 50 मध्ये. काय झालं मॅडम? अरे हा. काय देऊ? अरे वा, पण छान आहे. 300ची छत्री 50 मध्ये. क्या बात आहे, मस्त ऑफर आहे. उघडणार मला इकडे. काय मॅडम. झालं भेंडी मास्तर? दे. भगतसिंग रोडला पोहोचलो. नाही काकाजी. अच्छा सिग्नल आहे. नाही अरे मग स्कूटर का थांबवली? काकाजी इथे दुकानात एक मस्त सेल लागलाय. अरे बाबा तुला माहितीये ना, आपल्याला लवकरात लवकर बीपी चेक करायचं मशीन घेऊन नाथाला द्यायला जायचंय आणि तू सेलच्या चक्कर मध्ये पडलास. चल लवकर चल. अरे ऐका तर काकाजी, एकदम मस्त सेल आहे. इथे एक छत्रीचं दुकान आहे ज्यावर लिहिलंय की 300 रुपयांची छत्री 50 रुपयात. स्टॉक क्लिअरन्स सेल आहे. तर विचार करत होतो की घरातल्या छत्र्या खराब झाल्यात तर 3 छत्र्या घेऊन टाकतो. आणि काय पावसाचं काय नेम हल्ली कधी पडतो ना, म्हणून. तर काकाजी घेऊ का मी प्लीज? हा ठीक आहे, घे पण लवकर घे बाबा. हो बस सखारामला जरा पार्किंग मध्ये लावतो. सगळे छत्री घ्यायला गेले आहेत, पण कोणी लॉक न लावता गेले नाहीये आणि ही मास्टर चावी पण काम करत नाहीये. आता कशी चोरी करू गाडी?
काकाजी हा. तुम्ही पण चला माझ्या बरोबर. अरे नको नको भाऊ, अशा अवस्थेत मी तिकडे येऊन काय करू? मी इकडेच थांबतो. तू जा लवकर जाऊन घेऊन ये. पण तुम्ही एकटे असे अरे त्यात एकटे काय भेंडी मास्तर, मी इथेच तर बसलेलो आहे. मी इथून हलणार पण नाही, समजलं? तू जा लवकर जाऊन घेऊन ये जा. ठीक आहे पण तुम्ही इकडून अजिबात हलू नका. अरे हा बाबा नाही हलणार, तू जा ना लवकर. हो आलो. हा हे ऐक भेंडी मास्तर, हा बोला काकाजी. त्या छत्र्या दिसायला कशा दिसताय? असं काकाजी लांबून बघितलं तर खूप छान आणि रंगीबेरंगी दिसतात. आणि तसंही काकाजी 50 रुपयात छत्री मिळते. 6 महिने चालली तरी काय वाईट आहे ना. हा तुझं म्हणणं तर बरोबर आहे. तू एक काम कर भेंडी मास्तर, माझ्यासाठी पण 3 छत्र्या घेऊन टाक. हा एक माझ्यासाठी, एक टप्पूसाठी आणि एक नाथासाठी. त्याचं काय ना, आज त्याचा वाढदिवस आहे ना, तर बीपी चेक करायच्या मशीन सकट एक छत्री पण त्याला भेट म्हणून दे ना. तो खुश होईल. तो ठीक आहे. पैसे मी तुला नंतर देईन. पैशांचा विषयच नाही काकाजी, मी घेऊन येतो. हा. हो पण काकाजी मी तुम्हाला परत सांगतोय, तुम्हाला नीट दिसत नाहीये तर तुम्ही प्लीज इथून हलू नका. अरे भाऊ मी इथेच आहे, नाही जात कुठे. तू जा रे. मी छत्र्या घेऊन येतो. हा हा या साहेब, एकापेक्षा एक मस्त रंगीत छत्र आहेत आपल्याकडे. हो रंगीबेरंगी आहेत पण मजबूत आहेत की नाहीत? एकदम मजबूत आहेत साहेब. एकदा घ्या, वर्षानुवर्ष टिकेल. वर्षानुवर्ष टिकेल. हो वर्षानुवर्ष टिकेल. एक पावसाळा निघाला तरी खूप झालं बाबा. म्हाताराला नीट दिसत नाहीये वाटतंय, आणि वर आय मास्क घालून बसलाय. हा बोला मॅडम, बोला मॅडम. कुठली? हा कुठली? ही वाली? हा घ्या. 300ची छत्री 50 मध्ये, 300ची छत्री 50 मध्ये घ्या. या म्हाताराला नीट दिसत नाहीये आणि तो माणूस चावी गाडीला सोडून गेला आहे. एक काम करतो, चुपचाप गाडी घेऊन निघून जातो आणि पुढे कुठेतरी सामसून रस्ता बघून सोडून देतो म्हाताराला. चांगले चांगले, खूप चांगले, खूप चांगले हो, साहेब. ऐका ना, मी जरा 2 मिनिटात आलो. काकाजी हा मी ती छत्र्यांची क्वालिटी चेक केली, चांगली आहे. हा तर घे घे. तर मी काय विचार करत होतो की 1-2 एक्स्ट्रा घेऊन टाकू. अरे नाही भाऊ भेंडी मास्तर, आपल्याला छत्रीचं दुकान थोडंच टाकायचंय. जेवढं सांगितलं तेवढंच घेऊन ये जा. बरं ठीक आहे. तुम्ही इथेच थांबा. हा? अरे मी इथेच आहे भाऊ. हो हो. हा बोला साहेब. अच्छा भाऊ ऐका ना, हा जर मी एकदम 6 छत्र्या घेतल्या तर मला डिस्काउंट मिळेल? 300ची छत्री 50 मध्ये देतोय, तरी तुम्हाला डिस्काउंट हवंय? नाही ते आपलं असं विचारलं. चला ठीक आहे, मी सिलेक्ट करतो. ठीक आहे. हे घ्या साहेब, हे घ्या. हा ठीक आहे. हो, हो. 1 मिनिट. हं. बोला बोला मॅडम, बोला. हा घ्या, द्या द्या. हे घे. हा अच्छा ह्या ज्या मी तुम्हाला दिल्यात ना करकरीत नोटा, तसेच सुट्टे सुद्धा मला करकरीत हवेत. हं. फाटलेले, चिकटवलेले, काहीतरी लिहिलेलं नको हो मला. साहेब, करकरीत नोटा मिळतील, काळजी करू नका. आला भेंडी मास्तर, दे छत्री मला दे, ठेवतो मी इथे. भेंडी मास्तर, हो वाटतं यांनी हेल्मेट घातलेलं आहे. हे बरं आहे, मला नीट दिसत नाहीये आणि याला हेल्मेट घातल्यानंतर नीट ऐकू येत नाही. चल बाबा चल चल. बस थँक्यू. थँक्यू साहेब. हा बोला बोला साहेब. हा पेमेंट द्या पेमेंट.
हा 300ची छत्री 50 मध्ये घ्या. 300ची छत्री 50 मध्ये. लवकर लवकर करा, लास्ट दिवस ऑफर आहे. 4 5 6 हा घेतलं काकाजी अरे गेले कुठे अरे आता तरी इकडे होते काकाजी अरे इथेच तर होते ते हो दादा तुम्ही बघितलं ती पिवळी स्कूटर काकाजी बसले होते ते नाही माहिती. 100 रुपये द्या साहेब, 100 दादा, एक रुपये. मिनिट. आणि ब्लॅक वाली घ्या, ब्लॅक भाऊ, वाली. एक मिनिट कमी नाही होणार साहेब, एकच ऐका भाव. ना, भाऊ, ऐका ना. हा या अजून छत्र्या हव्या तुम्हाला? अरे नाही तुम्ही माझ्या काकाजींना बघितलं का ते पण छत्री घ्यायला आले होते. अरे नाही मी तिकडे पार्किंग मध्ये ना सखाराम पार्क केला होता. सखाराम म्हणजे माझी स्कूटर पार्क केली होती. त्याच्या साईड कार मध्ये माझे काका बसले होते डोळ्यावर पट्टी बांधून. तर तुम्ही पाहिलं का? अरे साहेब मी तर इकडे बिझी आहे ना छत्र्या विकण्यात. मी नाही पाहिलं तुमच्या काकांना. अरे तेव्हा काय करू हा बोला आता? तुम्हाला काय पाहिजे? 100 रुपये द्या मॅडम. कुठली? ब्लॅक वाली? अरे कुठे गेले काकाजी? कुठे गेला सखाराम? अरे देवा फोन करतो. अरे कसा करणार फोन? त्यांच्याकडे तर फोनच नाहीये. सीसीटीव्ही मध्ये नक्की दिसेल. 300ची छत्री 50 मध्ये. 300ची छत्री 50 मध्ये. मस्त कपडे आहेत, मस्त बोला. कपडे. हा बोला साहेब. बोला, कुठला देऊ? हा ही घ्या साहेब. हा 50 ला एक. 50 ला एक. हा, बोला साहेब. 300ची छत्री 50 मध्ये. 50 ला एक. 50 ला एक. 300ची छत्री 50 मध्ये. काय झालं साहेब? अजून छत्र्या हव्यात का तुम्हाला? अरे छत्री नकोय भाऊ. मी बघतोय की तुमच्या दुकानात कुठे सीसीटीव्ही लागलाय का? अरे काय साहेब कमाल करता तुम्ही पण. सीसीटीव्ही घ्यायची ऐपत असती तर 50 रुपयात छत्री विकत बसलो असतो का? नाही ते पण खरं आहे. अरे काय करू? कुठे गेले काकाजी? अरे देवा के कसलं संकट आले. ते कुठेच सीसीटीव्ही दिसत नाहीये. आता कसं शोधू काकाजी आणि सखारामला? अरे बापरे काय करू? म्हातारा तर असा आनंदी झालाय जसं काय मी याच्या डोळ्याचा इलाजच करायला घेऊन चाललोय. बस थोड्या वेळातच सामसूम रस्ता येऊन जाईल. मग या म्हाताऱ्याला रस्त्याच्या कडेला उतरवून स्कूटर घेऊन पळून जाईन. काकाजी 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 वा वा भेंडी मास्तर मजा येते हा. आज खूप दिवसांनी तुझ्या स्कूटरवर, अरे स्कूटर नाही सखाराम, तुझ्या सखारामवर खूप दिवसांनी बसलोय ना, मजा येते. हं. अरे हा याला काय ऐकायला येणार? हं. काकाजी 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 कुठे आहात तुम्ही? कुठे गेलात तुम्ही काकाजी? सुहाना सफर और ये मौसम हसी, सुहाना सफर और ये मौसम हसी, हमें डर है हम खो न जाए कहीं. या पोलीसवाल्याला पण आजच पेपर चेक करायचे होते. जर मी पुढे गेलो आणि त्या लोकांनी मला थांबून गाडीचे पेपर मागितले तर गडबड होईल. अरे ऐका ना भाऊ, तुम्ही इथे पिवळी स्कूटर पाहिलीत का त्या तिकडे जाताना? नाही पाहिलं बा. ऐका ना भाऊ, तुम्ही पिवळी स्कूटर पाहिलीत का इथून जाताना? पिवळी स्कूटर नाही भाऊ. रिक्षा 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 ऐका ना भाऊ, चला जरा चला. सॉरी भाऊसाहेब, मी आता कुठेच येऊ शकत नाही. मी आता सरळ जाणार आहे पेट्रोल पंपावर सीएनजी भरायला. अरे अच्छा भाऊसाहेब, तुम्ही ज्या बाजूने येत होता तिथे माझ्या सखारामला पाहिलं? सखाराम? माझी स्कूटर आहे जिचं नाव सखाराम आहे. ती पिवळ्या रंगाची स्कूटर आहे आणि तिला साईड कार पण आहे. आणि त्या साईड कार मध्ये ना माझे काकाजी बसलेले डोळ्यांना मास्क लावून. सुहाना सफर और ये मौसम हसी. हो, एक पिवळ्या रंगाची साईड काढरवाली स्कूटर नक्कीच पाहिली होती मी. हा, त्यात एक काकाजी बसले होते विचित्र पट्टी बांधून. हो, तेच. अरे देवा, त्यांना नीट दिसत नाहीये म्हणजे कुणीतरी त्यांना किडनॅप केलंय. हो काय बोलताय भाऊसाहेब? जर त्यांना कोणी किडनॅप केलंच असेल तर मग ते मजेत गाणं का गात होते बरं? काकाजी गाणं गात होते? हो, ते मजेत गाणं गात होते, सुहाना सफर और मौसम हसीन. पण ते गाणं, अरे हो,
अरे त्यांना व्यवस्थित दिसत नाहीये तर त्यांना वाटलं असेल की मीच स्कूटी चालवतोय. देवा 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 देवा, काकाजींना कोण किडनॅप करून घेऊन गेलं असेल? अच्छा, तुम्ही त्यांना कुठल्या बाजूला पाहिलं होतं? साहेब हा बघा टर्न येतो की हा. नाही त्याच्या थोडस पुढे बघितलं होतं बघा. अच्छा अच्छा अच्छा, तुम्ही जरा चला ना प्लीज. सॉरी भाऊसाहेब, मी तुम्हाला सांगितलं ना की माझ्या ऑटोमध्ये सीएनजी कमी आहे. अरे सॉरी भाऊसाहेब, मी नाही येऊ शकत. अरे भेंडी मास्तर, अरे खूप वेळ झाला पण हा भगतसिंग रोड येतच नाहीये. अरे हा, अरे सारखं सारखं विसरून जातो. याला तर ऐकूच येत नसेल. ठीक आहे, तो म्हणालाय माहित आहे तर माहित असेल. चला, पोचणार तर आहोतच. नाट्यासाठी गिफ्ट घेईन आणि मग नाट्याला देऊन येईन. खुश होऊन जाईल तो. काकाजी, काकाजी. अरे रिक्षा पण दिसत नाहीये. रिक्षा, रिक्षा. कळत नाहीये कुठे गेलेत काकाजी. काकाजी. ओ भाऊ 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 भाऊ. अरे भाऊ, काय करताय तुम्ही? सॉरी सॉरी काय सॉरी. सॉरी? छत्र्या विकायच्याच आहे तर रस्त्याच्या कोपऱ्याला जाऊन विक ना. मध्येच येऊन काय विकतोय? अरे नाही नाही भाऊसाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी छत्र्या विकणार नाहीये, मी छत्र्या विकत घेतल्यात. काय इतक्या साऱ्या छत्र्या? इतके लोक राहतात तुमच्या घरात? तुमच्यासारख्या लोकांमुळेच देशाची लोकसंख्या वाढत आहे. नाही नाही भाऊसाहेब, तुमचा परत काहीतरी गैरसमज होतोय. मी सांगतो काय झालं ते. इथे पुढेच रस्त्यावर एक दुकान आहे छत्रीचं, तिथे सेल लागलाय. तिथूनच मी या छत्र्या विकत घेतल्या. काय झालं, मी काकाजींना सखारामवर घेऊन, सखाराम म्हणजे माझी स्कूटर, मी काकाजींना सखारामवर घेऊन तिथे आलो. मी सखारामला पार्क केलं आणि मी छत्री घ्यायला निघून गेलो. छत्री घेऊन परत आल्यावर बघतो तर काय, काकाजी आणि सखाराम दोघंही गायब होते. तर मला असं वाटलं की कोणीतरी सखारामला चोरून काकाजींना किडनॅप करून घेऊन गेलं. एका रिक्षावाल्याने मला सांगितलं की ती याच दिशेने गेलेत. मी त्यांना कधीपासून शोधण्याचा प्रयत्न करतोय, मला रिक्षा पण मिळत नाहीये. तुम्ही मला प्लीज माझी मदत कराल का? हा प्लीज प्लीज. हे बघा, मी 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 खूप सज्जन माणूस आहे. ती पावडर गल्लीत गोकुळधाम सोसायटी आहे ना, तिथला मी एकमेव सेक्रेटरी आहे. काय सेक्रेटरी? हो. सोसायटीच्या सेक्रेटरीचा मला खूप राग येतो. हा? माझ्या सोसायटीचा सेक्रेटरी मला 2 महिन्यापासून एनओसी नाही देत आहे. अरे पण मी असं नाही आहे भाऊसाहेब, मी सगळ्यांना एनओसी वेळेवर देतो. तुम्ही प्लीज मला मदत करा. मी खूप त्रासलोय, त्यांना शोधणं खूप गरजेचं आहे. बिचारे काकाजींच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, त्यांना नीट दिसत सुद्धा नाहीये. प्लीज 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 प्लीज. ठीक आहे, बसा. हो, थँक्यू थँक्यू. काकाजी, 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 काकाजी. अरे बसा बसा, हे काय करताय? काकाजी. काकाजी. इथे पण पोलीस उभी आहे. चोर बाजाराला जायच्या रस्त्याला पण पोलीस उभे आहेत. जर मी परत गेलो आणि स्कूटरचा मालिक भेटला तर बहुतेक आज नशिबात स्कूटर नाहीये वाटतंय. सामसून रस्त्यावर स्कूटर सोडून पळावंच लागेल. भाऊसाहेब असं कधीपर्यंत शोधत राहणार? चोर आता काकाजींना कुठे घेऊन गेला असेल हे सुद्धा माहित नाही. भाऊसाहेब प्लीज अजून थोडा वेळ शोधूया ना, प्लीज प्लीज. ठीक आहे. काकाजी. ए ते बघा ते बघा ते बघा ते बघा काकाजी. थांबा 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 थांबा. पुरे 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 पुरे. काकाजी 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 सापडले. काकाजी सापडले. काकाजी सापडले. अरे काकाजी कुठे हो गं? बोल बाळा, काय झालं? सॉरी काकाजी, तुम्ही तुमच्यासारख्याच एखाद्या वृद्ध व्यक्तीला इथून जाताना पाहिलं? नाही बाबा, मी कोणालाच नाही पाहिलं. सॉरी हा काकाजी, सॉरी सॉरी. काही हरकत नाही, काही हरकत नाही. ते हे ते काकाजी नाहीयेत, पुढे जाऊन शोधूया चला. प्लीज. हा हश, आलो का भगतसिंग रोडवर? बरोबर ना भेंडी मास्तर? हे भेंडी मास्तर, अरे हे हेल्मेट काढ ना. हे भेंडी मास्तर, मी काहीतरी विचारतोय. हे भेंडी मास्तर. स्कूटर तर चोरू शकत नाही, पण याची चेन तर मीच चोरू शकतो ना. भेंडी मास्तर, अरे भेंडी मास्तर, माझी चेन का पकडतोस बाबा?
ए म्हाताऱ्या मी कोणी भेंडी मास्तर नाहीये. आणि तो कोण होता तो? अरे चल कोणी असू, जेव्हा तो छत्री विकत घेण्यात बिझी होता ना, तेव्हा त्याच वेळी मी स्कूटर चोरली होती. म्हणजे मी कधीपासून तुझ्या सोबत एका चोराबरोबर फिरतोय. हो चोर आहे मी. आता समजलं ना? कधीपासून तू मला पकवतोयस? सुहाना सफर और ये मौसम हसी. ते ऐकून ऐकून माझ्या डोक्याचं दही झालं. चल दे तुझी चैन दे. काय चंदे, काय चंदे? चल जा दादा, निघ इथून निघ. ए म्हाताऱ्या, सरळ चेन देऊन टाका. नाही देणार. हे बघ, काय 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 काय? चाकू. चाकू चाकू हा. चाकू घेऊन फिरतोयस? चोर कुठला? अरे आपण तर साला विसरलोच. तुला दिसत नाहीये ना? हा, म्हणूनच तर तुला इथे घेऊन आलो. चल खूप झालं. गपचून चेन देऊन टाक. नाही देणार, नाही देणार. नाहीतर इथेच घुसवून टाकीन. समजलं ना? तू काय माझी चेन घेणार? ये. बघ आधीच सांगतोय हा. मारी ना, चाकू मारी ना अरे तुला. चल चल, तू काय चेन घेणार माझी? हा? ए म्हाताऱ्या, ए. मी बघतो. चल, मी बघतो मी तुला. ए म्हाताऱ्या, ए. हा. ये 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 इकडे. चेन घेणार तू माझी, चेन घेणार. हा? ये, मला मार. अरे मी आणणार नाहीये, मला धुरकट दिसतंय. हा? ये 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 ये. ए म्हाताऱ्या, जास्त ये, तुला नाटक करू बघतो मी. नकोस. ये, हा. ये कुठे गेला? ये कुठे गेला? ये म्हाताऱ्याला काही दिसत नाहीये, पण नेम अगदी अर्जुन सारखा लावतोय. ये माझ्या जवळ ये ये इकडे ये. या चेनच्या नादात मार खाण्यापेक्षा इथून पळून जाणंच बरं आहे. येतोयस की नाही? अरे पळतोयस कुठे? ये ना. ये चेन घे. चोर, दरोडेखोर. अरे मी कुठे? आता या भेंडी मास्तरला कुठे शोधणार मी? अरे भेंडी मास्तर, भिडे. तुम्ही इथे एखादी पिवळी स्कूटर पाहिली का, ज्यावर एक वृद्ध माणूस बसला होता साइड कार मध्ये, अशी डोळ्यावर पट्टी बांधून? नाही, असं कोणीच पाहिलं नाही. नाही, यांनी सुद्धा नाही पाहिलं. यांना पण नाही माहित. थोडं पुढे जाऊन बघूया. भाऊसाहेब, माझं म्हणणं ऐका. असे काकाजी नाही सापडणार. एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट द्या. हो, आता तेच करावं लागेल. तुम्ही मला पोलीस स्टेशन पर्यंत सोडाल प्लीज? हे बघा भाऊसाहेब, मी तुमची अडचण समजू शकतो, पण जर मी वेळेत ऑफिसात नाही पोहोचलो तर माझा बॉस मला खूप रागवेल. हो, हरकत नाही. मी ऑटो करून जाईन भाऊसाहेब. थँक्यू सो मच, तुम्ही माझी इतकी हेल्प केलीत. हा, थँक्यू. थँक्यू. वेलकम. कुठे गेले असतील काकाजी? कुठे निघून गेलात तुम्ही काकाजी? काही डोकंच चालत नाहीये. काय करू? पोलीस स्टेशन मध्ये जाऊ का जेठालाला फोन करू? नको. माधवी, वाव, हाऊ प्रिटी इज दिस. माधवी बहिणी, साड्या जेन्युअली खूप सुंदर आहेत. हा, इतकी सुंदर साडी मी आजपर्यंत नाही पाहिली. हो, पण माधवी बहिणी, अचानक तुम्ही आम्हाला बोलवून अशा साड्या का दाखवत आहात? हो, माझी एक मैत्रीण आहे प्रिया, तर तिने घरून साड्या विकायचा बिझनेस सुरू केलाय. त्यासाठी तिने हे सगळे सॅम्पल्स पाठवलेत साड्यांचे. अच्छा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला जेव्हा केव्हा साडी घ्यायची असेल मला सांगा, मी मस्त पैकी डिस्काउंट पण करून देईन. कम ऑन माधवी वहिनी, तुम्ही इतक्या चांगल्या साड्या डिस्काउंट शिवाय जरी दिल्या ना तरी सुद्धा आम्ही घेऊ. अरे वा, छानच. एक मिनिट. हॅलो माधवी. काय झालं? तुम्ही ठीक तर आहात ना? काय झालं? तुम्ही असं का बोलताय? माधवी, काकाजी हरवले. काकाजी हरवले? असं कसं हरवले? एक मिनिट. अहो, काय झालंय? माधवी, आपला सखाराम पण हरवला.
सखाराम पण हरवला. अरे सखाराम हरवला म्हणजे झालं काय? सखाराम पण हरवला, काकाजी हरवले, काय चाललंय काय? तुम्ही जरा मला नीट सांगा ना नक्की काय झालं ते. माधवी, मी सखारामला एका जागी पार्क केलं आणि काकाजी पण सखारामवर बसले होते आणि मग मी छत्री घ्यायला गेलो. छत्री घेऊन परत आल्यावर बघतो तर काकाजी आणि सखाराम दोघेही गायब. हो, असं कसे गायब झाले असतील? तुम्ही सखारामला नो पार्किंग मध्ये पार्क केलं असणार, त्यामुळे टोईंग वाले सखारामला घेऊन गेले असतील आणि काकाजी तिथेच कुठेतरी असतील. तुम्ही जरा नीट बघा बरं काकाजींना. माधवी, तुला माहिती आहे ना, मी सखारामला कधीच नो पार्किंग मध्ये पार्क करत नाही. मी सखारामला पार्किंग मध्येच पार्क केलं होतं. मला वाटतं की कुणीतरी सखाराम सोबत काकाजींनाही चोरून घेऊन गेलं. अहो, चोरून घेऊन गेलं काय? अहो, काय बोलताय तुम्ही? अहो, तुम्ही जरा नीट बघा, काकाजी तिथेच कुठे असतील. नाही नाही माधवी, मी सगळीकडे शोधलं. मी खूप ठिकाणी शोधलं काकाजींना, कुठेच सापडले नाहीत काका. अगोबाई, अहो आता तेच तर कळत नाहीये ना, म्हणून तर तुला फोन केला. आता तुम्ही जेठा भाऊजींना फोन केला का? नाही 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 माधवी, तुला माहिती आहे ना की जेठालालनी माझ्यावर जबाबदारी सोपवली होती काकाजींना सांभाळायची. जर त्याला समजलं की मी काकाजींना घेऊन बाहेर आलोय आणि माझ्याकडून काकाजी हरवले तर तो माझा जीव घेईल. अहो, पण जेठा भाऊजींना सांगावं तर लागेल ना की काकाजी हरवले. तुम्ही सकाळपासून त्यांच्या सोबत होता, तुम्हीच सांभाळत होतात काकाजींना, त्यामुळे सांगावं तर लागणारच ना. तुम्ही फोन करा बरं जेठा भाऊजींना. यासाठीच मी नाही म्हणत होतो काकाजींना सांभाळायला. तेव्हा तुम्हीच म्हणाला जा जा, शेजार धर्म पूर्ण करा. काय वाटेल त्यांना, आता माझी वाट लागली त्याचं काय. ठीक आहे आता. अहो, तुम्ही जेठा भाऊजींना फोन करा पहिल्यांदा. हो, ते मी करतो. तू सगळ्यात आधी एक काम कर, सोसायटीत खाली जा आणि मग काकाजी आले तर नाही येत ना, कोणी त्यांना सोडून तर गेलं नाही ना, जाऊन चेक कर पटापट. हा हो, मी बघते लगेच. काय झालं माधवी वहिनी, काकाजी कसे गायब झाले? काय झालं, हे सखारामला रोडच्या कडेला पार्क करून छत्री घ्यायला निघून गेले. आल्यानंतर बघितलं तर सखाराम आणि काकाजी दोघेही गायब होते. हाऊ इज दॅट पॉसिबल? बापरे बाप रे बाप, ही तर खूपच काळजी करण्याची गोष्ट आहे. ते काकाजी स्वतः स्कूटर चालवत तर नाही ना गेले? पण काकाजींना तर नीट दिसत नाहीये ना, ते स्कूटर कसे चालवणार? हो मग काय. अच्छा, मी काय म्हणते, आपण जरा खाली जाऊन बघूया ना की काकाजींना कुणी सोसायटीत सोडायला तर आलं नाहीये ना. हो चला चला let's go. Oh God. चला चला. मी आहे कुठे कुठे आहे? एक तर मला नीट काही दिसत पण नाहीये. काय करू आता? नाठ्याच्या घरी? अरे सोडा आता नाठ्याचं घर. गोकुळधामला मी कसं पोहोचू? काकाजी इथे तर दिसत नाहीयेत. कदाचित येणार असतील तर. होऊ शकते की कुणीतरी त्यांना सोडून गेलं असेल. किंवा मग कोणीतरी त्यांना त्यांच्या घरी सोडून गेले असेल. अरे हो, मी घरी चेक करून येते ना. हो, अंजली वहिनी, हा? तुम्ही तुमच्या घरी चेक करायला का चाललंय? पण काकाजींना तुमच्या घरी का सोडून जाईल? रोशन वहिनी, मी जेठा भाऊंच्या घरी जाऊन बघून येते. मी बघून येते. हा हो, ठीक आहे. काकाजी, बहुतेक काकाजी घरी नाहीयेत वाटतं. मला नाही वाटत ते घरी आलेत. तुम्ही एक काम करा, तुम्ही अजून एकदा जोरात आवाज द्या. कदाचित टीव्ही चालू असेल म्हणून त्यांना ऐकू आलं नसेल. पण आपण सगळेजण इथे शोधूया. हा, त्या बरोबर. ट्राय कर. असं करू दे. हो बाई. काकाजी, 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 काकाजी. मला नाही वाटत की घरी कोणी आहे. काकाजी, दरवाजाला कान लावून ऐकायचा प्रयत्न केला, कसलाच आवाज येत नाहीये. अरे देवा, आम्ही पण हाका मारत हो होतो. ना, खरंच कोणीच नाही. अरे तुम्ही सगळे इथं काय करताय? हो, मी सुद्धा हेच विचारणार होतो. सगळं ठीक आहे ना? अहो, ऍक्च्युली काकाजी घरी नाहीये. अरे तुम्ही काळजी कशाला करताय? आणि काकाजी घरी कसे असतील? ते तर भिडे मास्तर सोबत बाहेर गेलेत ना. हा, हंस, काकाजी हरवलेत. काय? हरवले? अरे ते तर भिडे भाऊंसोबत गेलेत. ते कसे हरवू शकतात? हो, हा, ते काय झालं अब्दुल भाई, इथून ते दोघं गेले ना, त्यानंतर एके ठिकाणी यांना छत्र्यांचा सेल दिसला. तर काकाजींना स्कूटरवर बसवून एक छत्री आणायला गेले. आल्यावर बघतात तर काय, काकाजी आणि सखाराम दोन्ही गायब आहेत. हो ना. काय? अरे देवा, आता काय होणार? मी ना पटकन यांना फोन करते हा आणि सांगते की काकाजी इथं नाहीयेत म्हणून. हे काळजीत असतील ना. हो हो हो. काकाजी सापडा आता, तुम्ही कुठे निघून गेलात? जेठालालशी बोलावं तर लागणारच. नको 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 नको. अरे काय नको नको आत्माराव, बोलावं तर लागणारच. फोन लाव. हिम्मतच होत नाहीये. हा बोल माधवी, काकाजी आले सोसायटीत? नाही ना, काकाजी कुठंच नाहीयेत.
हे सांगायला तर तुम्हाला फोन केलाय मी. अरे देवा, जेठालाला कळलं ना की काकाजी माझ्याकडून हरवले तर माहित नाही तो काय करेल माझ्यासोबत. कळेल म्हणजे अजूनही तुम्ही जेठा भाऊजींना फोन करून सांगितलं नाही. मी म्हटलं होतं ना तुम्हाला जेठा भाऊजींना फोन करून सांगा म्हणून. माधवी, मी खूप वेळा प्रयत्न केला, 3-4 वेळा फोनही लावला, पण मी कट केला. माझी हिंमतच होत नाहीये बोलायची. ते मला माहित नाही. कुठूनही हिंमत घेऊन या तुम्ही. अरे काय घेऊन या, काय काय बाजारातून आणायची हिंमत? अरे होत नाहीये हिंमत, सांगतो ना मी तुला. हो तुम्ही शांत व्हा आधी. मला असं म्हणायचं होतं की काही करून हिंमत एकवटा आणि जेठा भाऊजींना जे काही सत्य आहे ते सांगून टाका आता. हो 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 हो, सांगतो माधवी, सांगतो. फोन तर करावाच लागणार. हा भिडे बोल, काय झालं? हॅलो हॅलो भिडे, फोन कट झाला की काय? नाही कट नाही झालाय जेठालाल. हा भिडे, माझा आवाज येतोय का? हो हो, येतोय आवाज. बोल जेठालाल. बोल. अरे फोन तू मला केलायस, तू बोल. मी फोन लावलाय? नाही, कदाचित चुकून लागला असेल. अच्छा, बापूजी ठीक आहेत ना भाऊ? हा ठीक आहे, त्यांना काय होणार आहे? अरे नाही, अरे तू सोबत आहेस ना भाऊ, मग त्यांना काहीच होऊ शकत नाही. थँक्यू हा मित्रा भिडे. बस मी रस्त्यातच आहे, पोचतो हा पटापट घरी. हा जेठालाल. हा बोल. वेलकम. हा अच्छा, हा ठीक आहे, वेलकम. का नाही बोलला सातबाराम? हे सगळं या छत्र्यांमुळे झालंय ना. मी छत्र्या घ्यायला उतरलो असतो आणि ना काकाजी हरवले असते. असं पण होऊ शकतं की काकाजी मला शोधत परत त्या छत्रीच्या दुकानात पोहोचले असतील. अरे हा, ऑटो. काकाजी. काय करू? कुणाला तरी विचारून घरी पोहोचू. अरे पण इथे कुणाला विचारणार? इथे तर कोणीच दिसत नाहीये. नाही कसंही मी घरी पोहोचलो तर मग भेंडी मास्तरचं काय होईल? तो बिचारा टेन्शन मध्ये असेल, मला शोधत असेल. 300ची छत्री 50 मध्ये, 300ची छत्री 50 मध्ये. हा घ्या मॅडम, 50 ला 1 आहे, 100 ला 2. इकडे सुद्धा नाही आहेत काकाजी. ओ ऐका ना भाऊ, तुम्ही पाहिलं का, परत आले का ते काकाजी स्कूटर घेऊन? मी एक काम करतो, इथेच थांबतो. भेंडी मास्तर मला शोधत इथे येऊन जाईल. इथेच थांबतो. भाऊसाहेब. हो भाऊसाहेब. आलो. हा बोला. काकाजी सापडले का? अरे नाही सापडले भाऊसाहेब, तेच नाही सापडत आहे. सगळीकडे शोधून झालं. इकडे सुद्धा आले नाहीत का ते? नाही भाऊसाहेब. अरे कुठे गेले काकाजी? एक्सक्यूज मी, तुमच्यापैकी कोणी पाहिलं का ते पिवळ्या रंगाची स्कूटर होती, त्याच्या साईड कार मध्ये एक म्हातारा माणूस बसला होता. इथे भेंडी मास्तर बोलणार असं कोणी आलं होतं का? कठीण आहे. गेले कुठे काकाजी? अरे कुठे आहात तुम्ही? अरे कोण आहे हा माणूस? थोडा अडचणीत दिसतोय. थांब मी जरा बघून येतो. अहो सोडा ना, आपल्याला या भानगडीत नाही पडायचंय. आणि असंही आपल्याला उशीर होतोय. चला निघूया. चला ना, चला. ए भाई, जरा देख के चलो. आगे भी नहीं, पीछे भी, भिडे. दाएं भी नहीं, बाएं भी, ए भिडे. ऊपर भी नहीं. ए भिडे. काय बोलताय का तुम्ही भिडे नाही आहात? कोण भिडे? घ्या परत भिडे. अरे तुमची स्कूटर एकदम रातचिक आहे, त्यावर कसलीच निशाण नाहीये, म्हणून तुम्ही भिडे नाही आहात. अरे नाही, मी या सकारामच्या भिडण्याबद्दल बोलत नाहीये. कोण साकाराम? नाही म्हणजे स्कूटरच्या भिडण्याबद्दल बोलत नाहीये. ते स्कूटर भिडलेले नाहीये, ही भिडेची स्कूटर आहे. हा, तो भिडे कुठेतरी हरवलाय. नाही, मीच कुठेतरी हरवलोय. अरे काय अंकल, तुम्ही काय लहान बाळ आहात का? असं कसं तुम्ही हरवलात? अरे बेटा, कसं सांगू? ते झालं असं की
त्यामुळे बेटा मला लवकरात लवकर माझ्या घरी पोहोचणं गरजेचं आहे. ते काय आहे ना, तो भिडे सुद्धा टेन्शन मध्ये असेल आणि माझा बेटा सुद्धा टेन्शन मध्ये असेल. टेन्शन घेऊ नका अंकलजी, मी आहे ना, मी तुम्हाला घरी पोहोचवतो. हे, तू मला घरी सोडशील? हा, कोण आहेस तू? काय नाव तुझं? मी इन्सान आहे. नाही ना बेटा, तो तर तू आहेसच, परंतु तुझं नाव काय आहे? अरे माझं नावच इन्सान आहे, इन्सान सिंग. अच्छा, आणि माझं फक्त इन्सानियतवर विश्वास आहे. वा, आतापर्यंत बऱ्याच लोकांनी मला घरी पोहोचवलंय, पण आज मी तुम्हाला घरी पोहोचवणार. हे, म्हणजे अरे ते सगळं सोडा अंकलजी, मला फक्त सांगा की तुम्ही राहता कुठं? गोकुळधाम सोसायटी. गोकुळधाम सोसायटी? आता हे कुठे? ठीक आहे, कुठं का असे ना, तुम्ही मला फक्त रस्ता दाखवा, मी तुम्हाला तिथे पोहोचवतो अंकलजी. नाही नाही बेटा, ते काय ना, माझा चष्मा तुटलाय, त्यामुळे मला सगळं अंधुक दिसतंय, मला नीट दिसत नाहीये. त्यामुळे मी ना तुला रस्ता नाही दाखवू शकणार. जर मला दिसत असता तर मीच ही स्कूटर चालवत गेलो नसतो का माझ्या घरी? काही हरकत नाही अंकलजी, आपण रस्त्यात कोणाला तरी रस्ता विचारत विचारत आपल्या घरी पोहोचू. आज मी तुम्हाला तुमच्या घरी सोडणार, म्हणजे सोडणार, हे प्रॉमिस. हा, हा. पण बेटा, तुला स्कूटर चालवायला येते ना? अरे अंकलजी, एकदम रापजिक स्कूटर चालवतो मी. नाही म्हणजे अशा पद्धतीची स्कूटर येते? अरे अंकलजी, मी तर डबल डेकर पण चालवतो. एक्सक्यूज मी मिस्टर, ते गोकुळधाम सोसायटी कुठे? गोकुळधाम सोसायटी पावडर गल्ली. अच्छा अच्छा, इथून तुम्ही सरळ जा, ए. आधी राईट घ्या, थोडं पुढे जाऊन लेफ्ट घेऊन राईट ला एक सर्कल आहे. एक सेकंड एक्सक्यूज मी. अंकलजी, आपण शोधून काढू. ओके, गो. थँक्यू ब्रदर. या अंकलजी, या, बसा प्लीज, बसा, या. जरा हात दे. एक सेकंड हा अंकलजी, आधी मी हेल्मेट घालून घेतो, कारण हेल्मेट घातल्याशिवाय मी स्कूटर कधी चालवत नाही. वा, शाबास शाबास. थँक्यू. आईला एका एक रात्र कशी काय झाली? हे, काय? एक मिनिट. अंकलजी, ते मी चुकीने मिस्टेक झाली, मी हेल्मेट उलटा घातलं होतं. हे, आता याला करेक्ट करतोय. आता तुम्ही बिंदास बसा इथे. यस. इन्सान बेटा. अरे थांब, थांब. थांब भावा. अरे बेटा, मी तुला म्हणालो ना, मला नीटच दिसत पण नाहीये, तर मला नीट बसून तरी घेऊ दे ना. सॉरी अंकलजी, तर काय ना, तुम्ही थोडा आधी सांगितलं होतं ना, म्हणून मी सगळंच विसरून गेलो. द्या मला हात द्या. थांबा भावा. आरामात. हा हा हा. बॅलन्स. हा, इकडे आहे. तू थांबा. अरे बॅलन्स. अरे थांब भावा, मी बसलो नाहीये. ओके. तू थांब थांब थांब. हा, यस. आता बसलो. आता बसलो. ठीक आहे. हा, ओके. अरे कुठे चाललाय? अरे काय करतोय? अरे इन्सान बेटा, काय करतोय? अरे 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 इन्सान बेटा, थांब 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 थांब. अरे अरे गोल गोल काय फिरवतोयस भावा? अंकलजी, मी थोडा बॅलन्स चेक करत होतो. हे काय ना, तुमचं थोडं वजन जास्त आहे ना, त्यामुळे एकदम परफेक्ट आहे सगळं, टेन्शन नाही घ्यायचं. आता फक्त तुम्ही टाईट पकडून बसायचंय, सर, टाईट. का? कारण मी ना स्कूटर फास्ट चालवतो. अरे नाही नाही बेटा, फास्ट कशाला चालवायचे? आपल्याला घरी पोहोचायची घाई नाहीये. आरामात पोहोचलो तरी चालेल. हा, तू स्लो चालव. हा, नाही, ते स्लो चालवलं ना अंकलजी, तर माझ्याकडून ऍक्सिडेंट होऊन जातो. हा? तुम्ही काळजी करू नका अंकलजी, तुम्ही पकडून बसा. अरे बाबा, माझं चला. ऐकून तरी घे. हा? अरे हळू चालव रे बाबा. अरे काय टेन्शन करतोय? नाही घ्यायचा. अरे बापरे, हा तर फारच जोरात स्कूटर चालवतोय. अरे देवा, मला सही सलामत गोकुळधाम सोसायटीत पोहोचव रे बाबा. अरे अंकलजी, काळजी करू नका, काहीच होणार नाही तुम्हाला. अरे काय करतोय तू? अंगाची टेन्शन अरे जरा घ्यायचं हळू ना. चालव. काय करतो? गणपती बाप्पा, लवकर काकाजींची भेट होऊ दे, नाहीतर त्यांना सुखरूप सोसायटीत तरी पोहोचव, नाहीतर जेठालाल मला सोडणार नाही. अरे
माधवीला फोन करतो. माधवी वहिनी, तुम्ही एकदा भिडे भाऊंना फोन करा ना, कदाचित त्यांना काहीतरी माहिती मिळाली असेल. हो बरोबर. घ्या, यांचाच फोन आहे. 100 वर्ष आयुष्य. हॅलो, हा सापडले काकाजी? नाही माधवी, काकाजी कुठेच सापडत नाहीये. खूप शोधलं. अरे देवा, तुम्ही जेठा भाऊजींना फोन केला? जेठालालला फोन केला होता मी. नशीब. काय म्हणाले ते? नाही, तो काही नाही बोलला. म्हणजे मीच काही बोललो नाही. अहो, काय बोलताय तुम्ही हे? माधवी, म्हणजे मी जेठालालला फोन केला होता हे सांगण्यासाठी, पण मी हे बोलू शकलो नाही की काकाजी हरवले तसं. अहो, आता किती वेळा समजावू तुम्हाला? हिम्मत काय व्हायची त्यात? तुम्हाला घाबरायचं काही कारणच नाहीये. काकाजी हरवलेत ही गोष्ट जेठा भाऊजींना सांगावीच लागेल ना. त्यांचा मुलगा आहे तो. कसं कळते तुम्हाला? आता बाकी सगळं राहू द्या. आधी जेठा भाऊजींना फोन करा, आत्ताच्या आत्ता. माधवी, तू त्याच्याशी बोलशील का? मी नाही, तुम्हालाच बोलावं लागेल. ठीक आहे, मी फोन करतो त्याला, पण कॉन्फरन्सवर तू सांगशील त्याला? नाही, हे तुम्हालाच त्यांना सांगावं लागेल. तुम्ही फोन करा जेठा भाऊजींना आत्ताच्या आत्ता. ठीक आहे. कठीण आहे बाई. जेठा भाऊ, अरे तुम्ही सगळे इथे काय झालं? हा भिडे, मी पोहोचलोय. कंपाऊंड मध्येच आहे. तू सोसायटीत पोहोचलास? हो, मी आलो. आता वरतीच घरीच येतोय. मग तुझी सुट्टी. ए भिडे, एक काम कर ना, जरा बाल्कनीत ये ना. काय? बाल्कनीत ये ना. काय सगळे उभे आहेत ना, तर सगळ्यांसमोर जाहीरपणे मला तुला थँक्यू बोलायचंय. अरे भाऊ, तू तुझं सगळं महत्वाचं काम बाजूला ठेवून अगदी निस्वार्थपणे जी बापूजींची काळजी घेतलीस त्याच्यासाठी थँक्यू मित्रा. थँक्यू. आणि आम्ही गोकुळधाम सोसायटी वाले किती नशीबवान आहोत की आम्हा सगळ्यांना तुझ्यासारखा परोपकारी सेक्रेटरी मिळालेला आहे. जेठालाल, माझं कौतुक नको करू. नाही ए भिडे, नाही, तू आज मला कौतुक करण्यापासून थांबवू शकत नाहीस. करू दे मला आज कौतुक. त्यांना बोलू द्या. मी जे काही बोलतोय ना ते मनापासून बोलतोय मित्रा. अरे तू आतून त्या फोनवर बोलतोयस. बाल्कनीत ये ना बाबा. तुला बघायला आवडेल रे मला. तू असा उंचावर उभा आहेस आणि आम्ही सगळे खाली उभे राहून तुझं कौतुक करतोय. ये बाल्कनीत ये. बस जेठालाल, माझं कौतुक नको करू. काकाजी हरवले. झोपलेत? हा, मग झोपू दे ना भाऊ. बापूजींना झोपू दे, काही हरकत नाही. आणि बापूजींच्या झोपण्याचा आणि तुझं कौतुक करण्याचा काय संबंध आहे? अरे झोपले नाहीयेत रे जेठालाल, हरवलेत. कुठे, घरात? अरे घरात कसे हरवू शकतात रे बापूजी? अरे हा, तुम्ही घरात लपाछपी खेळत होता काय? हो, तर बापूजी असे कसे काय लपले की सापडतच नाही आहेत? शोध सापडतील. अरे भाऊ भिडे, ऐक, लवकर शोध त्यांना. त्यांचा चष्मा नाहीये, त्यांना स्वतःलाच माहित नसेल की ते कुठे लपलेत. शोध बाबा लवकर. अरे जेठालाल, मी आणि काकाजी घरीच नाही आहोत. काय? हो, इथे शेरसिंग रोडवर आहोत. म्हणजे मी आहे, काकाजी नाहीये. म्हणजे काकाजी आणि सखाराम दोघे गायब आहेत. काय? भिडे! अरे तुम्ही शेरसिंग रोडवर का, म्हणजे काय करायला गेला होता? सांगतो जेठालाल, प्लीज रागवू नको. म्हणजे माझं म्हणणं नीट ऐकून घे. काय झालं? तू नाचाला फोन करून सांगून टाक की हा चंपकलाल जयंतीलाल गडा आज संध्याकाळ व्हायच्या आधी त्याला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून बीपी चेक करायचं इलेक्ट्रॉनिक मशीन ठेवूनच राहील. भेंडी मास्तर, चल. बाथरूमला जायचं? चला. अरे बाथरूमला नाही जायचंय, मग भगतसिंग रोडला जायचंय. फक्त एकदा जेठालालला येऊ दे, मग आपण तिघं सोबत जाऊया. हा, मी एकटाच जातो. नाही असं नका बोलू, मी घेऊन जातो तुम्हाला. सांभाळून जा रे. 300ची छत्री 50 मध्ये, 300ची छत्री 50 मध्ये. काकाजी, इथे दुकानात मस्त सेल लागलाय. तू जा, लवकर जाऊन घेऊन ये. हे घ्या साहेब, हे घ्या. हा, आणि जसा मी छत्रीतून परतलो बघतो तर काय, काकाजी आणि सखाराम दोघेही गायब. अरे मग तो बापूजींना एकटा सोडून गेलाच कशाला? मी नाही सोडलं जेठालाल. मी त्यांना म्हणालो सुद्धा की तुम्ही पण चला माझ्या बरोबर. तर ते मला म्हणाले मी नाही हलणार, तू जाऊन छत्र्या घेऊन ये, मी इथेच बसतो. अरे भिडे, पण आता पावसाळ्याचा मोसम संपून किती वेळ गेला. तुला आता छत्री खरेदी करायचं कसं काय सुचलं?
माहितीये जेठालाल, पण 300 रुपयांची छत्री 50 मध्ये मिळत होती तर. अरे तुझ्या 50 रुपयाच्या छत्रीमुळे माझे 50 करोड 500 करोड 5000 करोड अरे अब्जावधी अमूल्य बापूजी हरवले, त्याचं काय? आय एम सॉरी जेठालाल, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. अरे काय सॉरी भिडे, तू मला विचारल्याशिवाय बापूजींना घराबाहेर घेऊनच कशाला गेला? नाही जेठालाल, मी तुला विचारण्यासाठी फोन करणारच होतो, पण काकाजींनी मला स्पष्ट नाही सांगितलं. म्हणाले की बाप कोण आहे, जेठा की मी? त्यात माझी काहीच चूक नाहीये जेठालाल. अरे मग पोपटला सुद्धा होता ना तिथे बाबा. थोड्या वेळासाठी पोपटला बापूजींवर सोडून बाजूला येऊन मला फोन करू शकला असतास ना तू? नव्हतो करू शकत जेठालाल, का? कारण त्याच्या आधीच पोपटला उडून गेला होता. म्हणजे मला म्हणायचं की त्याला प्रेस मधून फोन आला होता, तर अर्जंट न्यूज कव्हर करण्यासाठी त्याला जावं लागलं. अरे देवा, बरं तू पोलीस कंप्लेंट केलीस की नाही? नाही म्हणजे अरे तू काय करतोय बाबा, जा ना लवकर पोलीस स्टेशनात जाऊन कंप्लेंट कर. मी पण फटाफट पोलीस स्टेशनला येतो. हा लवकर. हो मी पोहोचतो. अरे काय करतोय, दिसत नाही का? सॉरी काय सॉरी, बघून चालत जा ना. अरे बाबा माफ कर, माझे काकाजी हरवले, त्यांची कंप्लेंट करायला मला पोलीस स्टेशनला जायचं. सॉरी माफ कर. काकाजी हरवले जा. जा सॉरी. अरे हळू चालव रे भावा. अंकलजी टेन्शन घेऊ नका, काही होणार नाही. अरे देवा, बापूजी कुठे असतील, कुठल्या अवस्थेत असतील? जेठा भाऊ, काकाजी सापडतील, तुम्ही काळजी नका करू. हो ना, बघा काळजी केल्याने जर प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळालं असतं तर आपण सगळे नेहमी काळजीच करत बसलो असतो ना. नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे बबिताची, पण काळजी तर वाटणारच ना. बापूजी हरवले आहेत. मी जातो आता पोलीस स्टेशनला. एक मिनिट जेठा भाऊजी, मी काय म्हणते, तुम्ही एकटे पोलीस स्टेशन मध्ये नका जाऊ. तारकला सुद्धा बोलवून घ्या ना सोबत. अरे हो, बरोबर. हा भाऊ जेठालाल, बोल, कशी आठवण काढलीस? मेहता साहेब, बापूजी हरवले आहे. काय? बापूजी हरवले? कुठून, कसे, काय झालं जेठालाल? अरे ते काय झालं की जेठालाल, तू काळजी करू नकोस, काकाजी सापडतील. मेहता साहेब, आता मी पोलीस स्टेशनला चाललोय, तुम्ही सुद्धा येऊ शकता का? अरे विचारतोयस का? येऊ शकतो, मी येतो, लगेच येतो. थँक्यू मेहता साहेब, थँक्यू. चला मी जातो पोलीस जेठा स्टेशनला. भाऊजी, मी येऊ तुमच्या बरोबर पोलीस स्टेशनला? हे सुद्धा तिथे आहेत तर? हो, आणि आम्हाला इथे उभं राहून काळजी वाटत राहील तर आम्ही सगळेच येतो सोबत. ठीक आहे, चला. हो चला. अरे एक मिनिट, सगळ्यांना पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाहीये. काही लोक इथेच थांबूयात ना. त्याचं काय ना, जर कुणाला काकाजी सापडलेच आणि तो काकाजींना इथे सोडायला आला तर कुणी ना कुणी तर इथे पाहिजेच ना रिसीव्ह करायला. तद्दन साची हो, नाही बरोबर आहे बबिताजी. बरोबर आहे बबिताची, फार समजूतदारपणे बोलताय तुम्ही. बऱ्याच वेळा माणूस टेन्शन मध्ये भान विसरून जातो. एक काम करूयात, मी जेठाभाऊ आणि माधवी वहिनी जाऊया. बाकी सगळे तुम्ही इथेच थांबा, बरोबर ना कोमल? हो हंस, बरोबर आहे. बघा रिक्षा सुद्धा आली. हा चला आपण निघूया. चला. या रिक्षा. मी येते, रिक्षा. पटकन जा. हा. माधवी वहिनी या, बसा. हो. हा बसा. हाती भाऊ. हो, ही तर फुल झाली. काही हरकत नाही, तुम्ही दोघं निघा, मी दुसऱ्या रिक्षाने येतो. हा नाही जेठाभाऊ, तुमचं आधी पोलीस स्टेशनला पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही या रिक्षात जा, मी दुसरी रिक्षा करून येतो. नक्की. हो, या तुम्ही. हा चल. ऑल द Bye, all बेस्ट. the best. आलोच हा मी. हो. मी रोशनला फोन करून इन्फॉर्म करते की काकाजी हरवलेत. हा, मी सुद्धा अय्यरला फोन करून सांगते. हो. हे देवा, प्लीज काकाजी जिथे कुठे असतील त्यांना सुखरूप ठेव. अरे कुठे येऊन फसलो मी. अरे हळू चालव. अरे ही स्कूटर एवढी उधळते काय भाऊ? ते रस्ता खराब आहे त्यामुळे उतरते. तुम्ही टेन्शन घेऊ नका, स्कूटर पूर्णपणे माझ्या कंट्रोल मध्ये आहे. हो ते तर समजतंय. आता 3-4 मिनिटात तुम्ही तुमच्या घरी. अरे स्कूटर एवढी उधळते काय? अरे हळू चालव. स्कूटर एवढी उधळवतो काय स्कूटर ही? अरे मला तर असं काही जाणवत नाहीये. अंकलजी, हा? तुम्ही घेतली तर नाहीये ना? स्कूटर चालव गुपचाप. गेलोय म्हणे. हे देवा, मला सही सलामत घरी पोहोचव रे.
भिडे बाहेर वा वा हॅपी आवर पण सुरू आहे. आलो आपण गोकुळधाम सोसायटीत आलो. नाही अंकलजी, हे? अरे मग स्कूटर का थांबवली? अहो हॅपी आवर सुरू आहे. काय सुरू आहे? हॅपी अहो ते सोडा, भिडे आला भिडे. ए, भिडे आला. ए भिडे, भिडे मास्तर कुठे आहे भिडे? अंकलजी जर तुम्ही नीट बघू शकले असताना तर तुम्हाला समोरच भिडेचं मस्त हॉटेल दिसलं असतं. भिडेचं हॉटेल? हा. भिडेने हॉटेल कधी उघडलं? तो तर मुलांना शिकवतो आणि घरूनच लोणचं पापड विकतो. अहो लोणचं सुद्धा माहित नाही, पण भिडे पापड फ्री देतो बघा. हं? चला ना अंकलजी, ते हॅपी आवर सुरू आहे ना, तर थोडं होऊन जाऊयात मग. अरे भाऊ, हे हॅपी हॅपी अवर काय असतं? याचा अर्थ काय? मला तर काहीच कळत नाहीये. आता अंकलजीना विचारा ना कसं. अंकलजी हॅपी आवर म्हणजे एका ज्यूस वर एक ज्यूस फ्री. तर काही नाही, दोघं बसूयात, एक ज्यूस पिऊयात, मग मी तुम्हाला घरी सोडतो. अरे भाऊ, इथे स्कूटर उधळून माझा ज्यूस काढलायस तू. आता तुला ज्यूस प्यायला जायचंय? अरे भाऊ, मी तुला बोललो ना मला लवकर घरी पोहोचायचंय. माझा मुलगा जेठा आणि तो भिडे टेन्शन मध्ये असतील, माझी काळजी करत असतील. तू हे ज्यूस बी सोड आणि लवकर मला घरी सोड भाऊ. अंकलजी फक्त 5 मिनिटं लागतील, प्रॉमिस. एक थंड ज्यूस पिऊयात, त्यानंतर मग मी तुम्हाला घरी सोडून देतो. प्लीज प्लीज प्लीज. कुठे फसलो मी? अच्छा ठीक आहे. बघ भाऊ, मी एका शर्तीवरच तुझ्या सोबत येतो. तू ज्यूस प्यायल्यानंतर ही स्कूटर एकदम स्लो चालवशील. प्रॉमिस प्रॉमिस. नक्की ना? एकदम नक्की. हा तर चल चल भावा चल. या 1 मिनिट, मी तुम्हाला हा उचल. ये ये 1 मिनिट ना अंकलजी. ये. रेडी? आरामात. 1 मिनिट. हा एकदम सावकाश, हळू नका. हा आरामात अंकल. हा माणूस तुमचा चष्मा आहे. हा तिच्या समोर जायचंय. या इकडून या, इकडून. हे बघा समोर.